हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर जसे की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, काल ना किचनमधलं आवरलं थोडंसं काम, त्याच्यानंतर बसलेली होती. त्याच्यानंतर मग इथे ना पेरू तोडून आणले होते. श्रेयांशला ना खूप पेरू आवडतात, त्याचं सारखं चालू राहतं मम्मी पेरू तोड पेरू तोड. मग थोडेसे जर पिकले ना लगेच आम्ही तोडून असं चिरून मस्त चाट मसाला टाकून खात असतो आणि खरंच खूप छान लागतात. आणि पेरू ना शरीरासाठी खूप चांगले असतात, त्याच्यामुळे ना दररोजचा एक का होईना पण खातोच आम्ही भेटला तर. आणि इथे काहीतरी मजाक मस्ती चालू होती. सायंकाळचे 4 आणि ना मी काहीच केलं नाही, व्हिडिओ अपलोड एडिटिंग केला, थोडासा एक व्हिडिओ एडिटिंग केला आणि एक व्हिडिओ आत्ताच अपलोड केला. आणि नको ना. आणि त्याच्यानंतर आहे ना थोडासा आराम केला. आराम म्हणजे काही हेच फोन बघत होते, काही आयडियाज घेत होते थोड्याशा. त्याच्यानंतर आता आहे ना काय करू, 4 वाजले म्हटलं चहा करते. त्याच्यानंतर नको वाजू ना. त्याच्यानंतर म्हटलं चहा करते थोडासा, कारण चहा प्यायलेली ना नको वाजू सांगू राहिले मी तुला, अजिबात हात लावू नको. तर चहा पिऊ म्हटलं थोडासा, आणि त्याच्यानंतर थोडंसं समजेल काय काम करायचं आहे काय नाही ते. तर आता इथं ठेवलाय चहा ठेवलाय, चहा पिते आणि मग बघू काय करायचं काय नाही ते. तर आहे ना चहा ठेवलं, त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळी गावातलं पाणी आलं होतं पिण्यासाठी. आता या डबक्या भरून ठेवलेल्या त्या, पण आता मी काही इथून पुढे या डबक्या भरणार नाही आहे, कारण की आता आहे ना दिवसाआड चांगलं पाणी येतं आहे. त्याच्यामुळं म्हटलं उगाच भरून ठेवायचं. आणि इथे ना हे दोघं शेजारच्या वावरात आहे ना ते माणसं काम करायला येलो होते, आणि हे दोघं आहे ना त्यांच्यासोबत बोलत होते. आता आम्ही काय बोलते नाही त्यांच्यासोबत, म्हणजे एवढं काही खास आमचं हे नाही आहे, पण मग पोरं बोलत होते त्याच्यामुळं ते दोघं पण बोलत होते यांच्यासोबत. आणि इथं पाणी आलं होतं, तर मग मी तेच पाणी भरायचं काम चालू होतं माझं. हा ड्रम धुवून आहे ना भरू म्हटलं, कारण की थोडीशी घाण पण झाली होती, त्याच्यामुळे मग स्वच्छ असा धुवून घेतला. पाणी आलं त्याच्यानंतर मग हा ड्रम पूर्ण भरून घेतला, म्हणजे इथे ना धुणं भांडीसाठी बरं पडतं मला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी पाणी गेलं, त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आता इथे 6 वाजलेले होते, म्हणजे 6-6:30 झाले होते. तर चुलीवर करायचं होतं, तर म्हटलं मग लगेच आवरू, कारण एकच चूल असते मग एक 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 करायला टाईम लागतो. त्याच्यात आज डाळ भात करायचा प्लॅन ठरलेला होता आमचा, त्याच्यामुळं मग आहे ना इथं ते डाळ भातीसाठी मी चुलं पेटवत होते. आणि हे ना म्हणजे असं टमॅटो मिरच्यांचा ट्रे येतं ना ज्याच्यामध्ये ते झाडं, तर त्याचा हा ट्रे असतो आणि त्यांनीच चुलं पेटवतो, म्हणजे सगळेच पेटवतात. त्याच्यामुळं मग त्यांनीच पेटवतो आणि चांगलं पेटतं त्यांनी. त्याच्यामुळं मग ते टाकलं, त्याला पेटवले की आपोआप सगळ्या काडक्या पेटायला लागून जातात. आणि इथे काय झाले ना, ते पातेल्याला मी ढवळी मातीने आणलेली बुड घेण्यासाठी, तर ते पातेल्याची इतकी वाट लागली होती, पूर्ण पातेलं काळं होऊन गेलं होतं. ते घासायला खूपच अवघड गेलं होतं, पण मग तरी घसलं कसं तरी. त्या पातेल्याचा डायरेक्ट नक्षाच बदलून गेला होता. आणि ना धूर इतका होतो ना, मला त्या धुरामुळं डोळ्यांना खूप त्रास होऊ राहिला आता, पण भारी वाटतं. त्याच्यामुळं मग चालू आहे, बघू आता किती दिवस ही हाऊस जी आहे ती राहते माझी. त्याच्यानंतर परत गॅसवरच येईलच बहुतेक, कारण जास्त दिवस नाही चुलीवर होणार माहिती आहे. तर इथं ठेवलं पातेलं, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी, आणि डाळ धुवू म्हटलं तोपर्यंत. तर इथे ना डाळ धुवायला घेतली होती, चांगली धुवून घेऊ म्हटलं. आणि जोपर्यंत पाणी गरम होतं आहे तोपर्यंत मग भिजत घालून देईल, म्हणजे डाळ लवकर शिजते. तर इथे तुरीची थोडीशी, म्हणजे तुरीची जेवढी तेवढीच मुगाची डाळ घेतलेली, मिक्स करून करायचं होतं. तर इथे बघा किती दिवस होता तेव्हा स्वयंपाकाला सुरुवात केली होती मी, आणि आता अंधार पडायला लागलं होतं तरी अजून डाळ शिजत होती. म्हणजे ना शिजलेली होती, पण मला ना एकदम डाळीचा गाळ झालेला आवडतो, अशी अजून तरी थोडीशी सगट डाळ होती. त्याच्यामुळं मग आता व्यवस्थित मी ना घोटून घेत होते तिला, म्हणजे डाळीचा पूर्ण गाळ होईल. आणि त्याच्यानंतर मग तडका द्यायला घेतलं मी. तर इथे ना तडका पॅन घेतला, त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता टाकून व्यवस्थित हे करून घेतलं, तळून घेतलं सगळं. त्याच्यानंतर मग तडका दिला होता.
त्यानंतर डाळीला फोडणी दिली, भात टाकला आणि घरामध्ये आली बटाटे साडण्यासाठी, कारण बटाट्याची ना चटणी करायची होती मला. तर हे बघा किती अंधार पडलं होतं. त्यानंतर मग चटणी झाली, मग घरात गेलो, जेवायला घेतलं आणि मस्त डाळ भात बटाट्याची चटणी पापड आणि तळलेल्या मिरच्या, पोळ्या पण होत्या. पण आता भात असल्यावर मला काय पोळ्यांची गरज येत नाही. जेवण केलं, गेलो गावामध्ये, मस्त असं जेवण केलं. गावात आलो मारुती मंदिरामध्ये. तर इथे नाही हे लोक 3-4 दिवसापासून आलेले. रामायणविषयी ना असं एक नाटक सादर करून ते सांगतात, म्हणजे नाटक सादर करतात. तर ते बघण्यासाठी गेलो. तिथे बसलो 1-1.5 तास. त्याच्यानंतर मग घरी आले होते आणि मस्त भारी वाटलं होतं ऐकून. म्हणजे काही एवढे लोक नव्हते आलेले, पण जेवढे आलेले होते तेवढे, आणि पुढं त्यांनी केलं सादर. आणि मग 1-1.5 तासच बसलो होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग मी घरी निघून आली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना बँकेत जायचं होतं, काहीतरी काम होतं माझं. त्याच्यासाठी मी इथे कागदपत्र सापडत होते आणि काहीतरी ना माझे फोटो सापडत नव्हते. तर मग तेच माझी चिडचिड चालू होती की माझे फोटोच नाही राहिलेले. आणि एक जोक झाला होता, त्याच्यावरून मला हसू आलं होतं. तर चला जायचं आहे आता बँकेत. तर आधार कार्ड वगैरे सगळे कागदपत्र सापडून घेते आणि निघतो बँकेत जाण्यासाठी. तर आहे ना आवरलं आणि निघाले बँकेत जाण्यासाठी. तर ऊन खूप लागतं, त्याच्यामुळं स्टोन घेतला होता डोक्याला बांधायला. निघालो मग बँकेकडं. श्रेयांशला पण घेतलं होतं, कारण घरी आज कोणीच नव्हतं सांभाळायला. सासूबाई गेले आहे पंढरपूरला, त्याच्यामुळं मग आता त्याला जिथं जातो तिकडे घेऊनच फिरावं लागतं. म्हणजे घरी जर कोणी असलं ना मग घरीच सोडून जाऊ त्याला, पण मग आता तरी घेऊनच फिरावं लागू राहिलं. गेलो बँकमध्ये आणि बँकेचे रूल असतात की तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकत नाही. त्याच्यामुळे मला आणि श्रेयांशलाच कॅप्चर केलं आणि जे काम करायचं होतं ते केलं. त्याच्यानंतर मग आलो घरी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीचाच व्हिडिओ स्टार्ट केला होता मी. तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. जिथे स्वयंपाक झाला होता माझा आणि चुलीवर आता स्वयंपाक करते, त्याच्यामुळं मग लाकडं वगैरे ते आणावं लागणारच. तर मग ते लाकडं घेऊन आले होते, स्वयंपाक झालेला होता माझा. मग दुसऱ्या म्हणजे संध्याकाळसाठी लाकडं आणले आणि ते तोडून पाटीत ठेवत होते व्यवस्थित, म्हणजे दिवसभराला उन्हाने वाळून राहतील, जेणे की संध्याकाळी मला वापरायला सोपं पडेल. तर अशी पाटीत बसतील या मापाचे तोडून सगळे याच्यामध्ये पाटीत भरून ठेवले मी. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला, आणि भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघत जा, जेणेकरून आपला खूपच थोडासा वॉच टाईम राहिलेला आहे तो कंप्लीट होऊन जाईल. आणि चॅनल सबस्क्राईब करेल नसलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आता खूप थोडे सबस्क्रायबर्स राहिले आणि त्याच्यामुळं प्लीज सपोर्ट करा. चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.